गुड मॉर्निंग. आपला सर्विंगचा 5th युनिट लेवलिंग हा सुरू होता. त्यात आज आपण आर एल काढण्याच्या पद्धती या शिकणार आहोत. तर आर एल काढण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आहेत. पहिली हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड आणि दुसरं राईज अँड फॉल मेथड. मग आपण या दोन्ही पद्धतींना एक एक करून बघूया. कॉलिमेशन प्लेन किंवा हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट पद्धती म्हणजेच हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड. या पद्धतीमध्ये डम्पी लेवलच्या प्रत्येक सेटअपसाठी कॉलिमेशन प्लेनची आर एल अथवा उपकरणाची उंची काढली जाते. नंतर कॉलिमेशन प्लेनच्या अथवा उपकरणाच्या उंचीच्या संदर्भाने अन्य बिंदूची उंची काढली जाते. म्हणजेच काय की या पद्धतीमध्ये आपण काय करतो, सर्वात आधी आपल्याला आपल्या बेंचमार्कची उंची माहिती असते आणि मग आपण सर्व वाचणे घेतो BS, IS आणि FS. मग आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढतो. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढायसाठी आपल्याला काय करावं लागतं, बेंचमार्कची RL प्लस BS हे जर आपण ऍड केलं तर आपल्याला आपली हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळते. तर या याच्यात आपल्याला त्या पहिली हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळाली, त्यानंतर आपल्याला प्रत्येक पॉईंटसाठी आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण त्याची RL काढतो. मग चेंज पॉईंट आला की चेंज पॉईंटवर परत एकदा आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढावी लागते आणि मग परत तसंच बाकी याच्यात आपण त्याची RL काढतो. मग ते कसं आपण बघू. काम सुरू करण्यापूर्वी लेव्हल बुकच्या पानाचा नमुना खालील प्रमाणे तयार करून घ्या. म्हणजेच काय, आपण आता रीडिंग्स घेतले आणि त्या रीडिंग्सला आपण अशात ठेवला. म्हणजेच काय, BS ची रीडिंग BS मध्ये, IS ची IS मध्ये, FS ची FS मध्ये आणि मग कॉलिमेशन प्लेन हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढली आणि मग इथे आपण RL लिहिली. तर पहिल्या पॉईंटची RL आपल्याला माहिती असते, जी की आपली बेंचमार्क असते. मग त्या RL ला BS नी ऍडिशन केलं तर आपल्याला हाईट ऑफ कॉलिमेशन मिळते. मग बाकीचे जे आपले रीडिंग्स आहे IS आणि FS त्याच्यासाठी आपल्याला RLs काढाव्या लागतात. टप्पा 2, स्टाफ बेंचमार्कवर ठेवून वाचन घ्या व कॉलिमेशन प्लेन उपकरणाची उंची काढा. यासाठी बेंचमार्कच्या RL मध्ये BS वाचन मिळावे. म्हणजेच काय की आपल्याला कॉलिमेशन प्लेनची RL हाईट काढण्याकरिता आपण काय करतो, RL ऑफ बेंचमार्क जी आपल्याला माहिती असते ते प्लस आपली पहिली वाचन म्हणजेच BS जी आपण त्या बेंचमार्कवर घेतो त्याचं ऍडिशन केलं की आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळते. मग काय, मग मध्यंतरीच्या बिंदूची व बदल बिंदूची उंची काढणे. मग नंतर आपल्याला बाकी सर्व जे मध्यंतरीचे बिंदू आहे म्हणजेच इंटरमिजिएट साईड त्याची आपल्याला RL काढावी लागते. तर ती आपण कशी काढतो, मध्यंतरीच्या बिंदूची उंची आपण उपकरणाच्या उंची मायनस IS काढून काढतो. म्हणजेच काय की आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आली जी आपण स्टार्टिंगला काढली. मग बाकी बिंदूंची RL काढण्याकरिता आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस IS करावं लागतं. मग आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस IS केलं की आपल्याला त्या बिंदूची RL मिळते. अशाच प्रकारे आपण सर्व बिंदूंची RL काढतो. जेव्हा एखाद्या पॉइंटवर जर आपण बदल बिंदू घेतला म्हणजेच काय, आपलं इन्स्ट्रुमेंट जर आपण चेंज केलं त्यावेळी आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट परत काढावी लागते. मग ती आपण कशी काढतो, जर आपण बदल बिंदू घेतला मग बदल बिंदूची RL काढायसाठी आपल्याला काय करावं लागतं, उपकरणाची उंची मायनस FS काढली की आपल्याला बदल बिंदूसाठी RL मिळते. मग काय करावं लागतं, मग हाईट ऑफ कॉलिमेशन परत काढायसाठी आपल्याला नवीन RL काढण्याकरिता बघा इथे आपण बदल बिंदू घेतला, बदल बिंदूवर सुद्धा आपण RL काढतो. म्हणजेच काय, RL ऑफ बदल बिंदूची RL ती कशी काढायची, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस FS. बदल बिंदूवर आपल्याकडे IS नसते, आपल्याकडे FS असते. मग आपण काय करतो की बदल बिंदूवर आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढतो, आपण त्याची RL काढतो. ती कशी, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस FS करून आपण त्याची RL काढून घेतो, बदल बिंदूची RL. मग त्यानंतर आपल्याला बदल बिंदूवर हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट परत एकदा काढावी लागते. मग ती कशी काढायची, टप्पा 4 आपला तेच, उपकरणाची नवीन उंची, नवीन कॉलिमेशन प्लेनची उंची काढणे. मग ती आपण कशी काढतो, जी आपण चेंज पॉईंटची RL घेतली आहे त्याच्यात आपण BS ऍड करतो. तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की चेंज पॉईंटवर आपल्याकडे FS ही असतं आणि BS ही असतो. मग FS ची मदत काढून आपण चेंज पॉईंटची RL काढतो आणि त्या RL ला BS ऍड करून आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट नव्याने काढतो. मग त्याच्यानंतर शिल्लक बिंदूंची परत आपण उरलेल्या बिंदूंची RL काढतो. मग तसंच जर अजून एकदा बदल बिंदू आला तर आपण तसंच परत एकदा त्याची आधी RL काढायची आणि मग BS ला ऍड करून आपण त्याची हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढायचं.
मग काय आहे की लेव्हलिंगचे काम संपेपर्यंत वरील पद्धती पुन्हा पुन्हा वापरा. म्हणजे जोपर्यंत तुमची रीडिंग्स आहे तोपर्यंत आपण या पद्धतीत अशा प्रकारे RL काढतो. ठीक आहे. मग काय, मग संपल्यावर लेव्हलिंगचं काम संपल्यावर आपल्याला चेक घ्यावा लागतो. मग तो चेक कसा मिळतो? समेशन ऑफ BS म्हणजेच BS चे जितके रीडिंग्स आहे त्याचं समेशन, त्याचं ॲडिशन आणि FSचं ॲडिशन त्याला मायनस केलं ते कशाच्या बरोबर आलं पाहिजे? लास्ट RL मायनस फर्स्ट RL. म्हणजे जी तुमची पहिली RL आहे ती पहिली RL आणि शेवटच्या RL मधला डिफरन्स तो तुमचा समेशन ऑफ BS मायनस समेशन ऑफ FS इतका आला पाहिजे. आणि जर ते दोनही व्हॅल्यूज बरोबर आले म्हणजे तुम्ही जितकीही कॅल्क्युलेशन केली ती तुमची कशी आहे? बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही हाईट ऑफ कॉलिमेशन मेथडमध्ये करता. तर तुम्ही सर्वात आधी काय करता या मेथडमध्ये? तुम्ही आधी सगळे रीडिंग्स त्या फील्ड बुकमध्ये नोंदविता. त्याच्यानंतर तुम्ही हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढता. कसं? ज्या बिंदूची तुम्हाला RL माहिती आहे त्याला तुम्ही BS ॲड करून तुम्ही हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढता. मग हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढल्यानंतर तुम्ही बाकी सर्व इंटरमिडिएट पॉईंट्सची तुम्ही RL काढता. कशी? हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस IS करून तुम्ही सर्व बिंदूंची RL काढता. मग जर तुमच्या रीडिंगमध्ये चेंज पॉईंट आला तर चेंज पॉईंटमध्ये तुम्ही चेंज पॉईंटची RL काढता. कसं? हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस करून FS ला. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस FS केलं तर तुम्हाला कॉलिमेशन चेंज पॉईंटची RL मिळते. मग चेंज पॉईंटची RL मिळाल्यानंतर तुम्हाला चेंज पॉईंटवर परत एकदा नव्याने हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढावी लागते. ती तुम्ही कशी काढता? हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटला तुम्ही BS ला ॲड करून मग तुम्हाला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळते. म्हणजेच काय की जर तुमचा चेंज पॉईंट आला तर तिथे तुम्हाला नव्याने हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढावी लागते. मग चेंज पॉईंटवर तुम्ही त्याची RL सुद्धा काढता आणि नव्याने हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट सुद्धा काढता. मग ही झाली तुमची पद्धती. आता याला एकदम स्पष्टपणे सांगायचं म्हटलं तर आपण एक उदाहरण घेऊया. ते उदाहरण बघून तुम्हाला स्पष्ट होईल की आपण कशी याचे कॅल्क्युलेशन्स केलेले आहे. बघा, खाली लेवल फील्ड बुकचे पान दिले आहे. पहिल्या बिंदूची RL 200.00 मीटर आहे आणि बाकीच्या बिंदूची RL तुम्हाला काढायची आहे. म्हणजेच काय की तुम्हाला फक्त हे BS, IS आणि FS च्या रीडिंग्स दिलेल्या आहे आणि तुम्हाला पहिल्या पॉइंटची तुम्हाला पहिल्या बिंदूची RL दिलेली आहे. म्हणजेच तुम्हाला बेंचमार्कची RL दिलेली आहे. तुम्हाला बाकी सर्व बिंदूंची RL काढायची आहे. मग ते तुम्ही कसं काढाल? इथे मी ऑलरेडी व्हॅल्यूज दिलेल्या आहे पण तुम्हाला गिवन तितकंच असतं. कितकं? हे BS आणि IS आणि FS आणि पहिल्या बिंदूची RL म्हणजेच बेंचमार्क वरची RL तुम्हाला दिलेली असते. मग आता तुम्ही ते कसं काढणार बघा. पहिले सर्वात आधी तुम्हाला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढावी लागते. ते तुम्ही कशी काढता? RL ज्याची RL तुम्हाला माहिती आहे ती RL प्लस हे बॅक साइड रीडिंग याला ॲडिशन केलं की तुम्हाला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळतं. मग तिथे तुम्हाला मिळालेलं 200 प्लस 0.8 केलं की 200.8 हा तुम्हाला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळाला. मग एकदा तुम्हाला स्टार्टिंगला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळाला म्हणजेच कॉलिमेशन प्लेनची RL मिळाली. मग तुम्ही काय करता? बाकी बिंदूंची RL काढता. ती कशी काढता? हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस IS करून. मग आता इथे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट किती आहे? 200.8 याला मायनस 1.6 केलं की तुम्हाला या बिंदूची RL मिळते. ती म्हणजे ही 199.20. मग परत तुम्हाला या बिंदूची RL काढायची तर तुम्ही काय कराल? 200.8 मायनस 2.100. मग याची परत तुम्हाला RL निघेल ती किती? 198.70. ठीक आहे. मग आता काय तुमच्याकडे आला चेंज पॉईंट. म्हणजेच कसं तुम्हाला कळालं की हे चेंज पॉईंट आहे. इथे तुम्ही BS ही लिहिला आणि FS ही लिहिला. जेव्हा BS आणि FS एखाद्या पॉईंटवर असेल म्हणजेच तो तुमचा कुठला पॉईंट झाला? चेंज पॉईंट झाला. मग जेव्हा तुमचा चेंज पॉईंट आहे तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला त्या चेंज पॉईंटची RL ही तिकडे येते आणि तुम्हाला तिथे नव्याने हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट सुद्धा काढावी लागते. मग ही RL कशी काढता तुम्ही? ही जी पहिली काढलेली जी तुमची हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे ती मायनस FS करून. म्हणजेच काय? 200.8 मायनस 1.9 काढून तुम्ही या पॉईंटची RL काढता. ती म्हणजे किती झाली? 198.90. मग चेंज पॉईंटवर तुम्हाला परत नव्याने RL काढावी लागते. सॉरी, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढावी लागते. ती कशी काढता तुम्ही? 198.90 प्लस 2.3. कारण चेंज पॉईंटवर तुमच्याकडे BS ही असतं म्हणून 198.9 ला तुम्ही 2.3 नी ॲड करता आणि तुम्हाला नव्याने
हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळते. ती किती झाली 201.2. मग आता इथे परत तुम्हाला चेंज पॉईंट आला. कसं माहित पडलं तुम्हाला FS ही आहे आणि BS ही आहे. मग तुम्ही काय कराल इथे परत तुम्ही पहिले RL काढाल चेंज पॉईंटची, मग परत नव्याने हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढाल. मग आता ही RL कशी काढणार तुम्ही 201.200 मायनस हा FS 1.9 याला आणि याला मायनस कराल. मग ते किती येईल तुम्हाला 199.30. मग एकदा तुम्हाला चेंज पॉईंटची RL आली त्यानंतर तुम्ही काय कराल त्याच्यात BS ऍड करून तुम्ही परत नव्याने हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढाल. म्हणजेच काय तुम्ही 199.30 प्लस 1.1 कराल आणि तुम्हाला नव्याने त्या पॉइंटची हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळेल. ती किती झाली 200.4. ठीक आहे, ही झाली तुमची हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. मग तुम्हाला परत खालच्या बिंदूची RL काढायची आहे. ती कशी काढाल हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट 200.4 मायनस 2.3 ते किती आलं 198.10. अशा प्रकारे तुम्ही हे पूर्ण कॅल्क्युलेशन केली. मग आता ही तुमची कॅल्क्युलेशन बरोबर आहे की नाही याच्यासाठी तुम्ही चेक घ्याल. चेक काय सांगितलं होतं मी तुमच्या पूर्ण BSचं समेशन ते किती आलं याचं आणि याचं समेशन किती आलं 4.2 आणि FSचं समेशन ते किती आलं 6.1. मग याला मायनस करायचं याचं किती कशाच्या इक्वल आलं पाहिजे पहिली RL म्हणजेच 200 आणि 198.10 याला मायनस करून जे तुमचं उत्तर आलं ते दोनही सारखे असले पाहिजे. जर ते दोनही सारखे असले म्हणजे तुमचं तुम्ही जे कॅल्क्युलेशन केली ती बरोबर आहे. ठीक आहे, मग आपण बघूया यांनी सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केली आहे. आपण ती बघूया. मी तुम्हाला आधी तोंडी सांगितलं मग आता यांनी स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केली आहे तर ती बघूया. यांनी सर्वात आधी काय केलं हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढली. कशी काढली रेड्यूस लेवल ऑफ बेंचमार्क प्लस BS म्हणजेच काय 200 प्लस 0.8 200 प्लस 0.8 यांना हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळाली. ठीक आहे, मग हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळाली नंतर त्यांनी काय केलं उरलेल्या पॉइंट्सची RL काढायची आहे आपल्याला. मग ती RL काढली. कशी काढली RL ऑफ स्टेशन 1 म्हणजेच कुठला या स्टेशनची RL काढण्यासाठी त्यांनी काय केलं हे 200.8 मायनस 1.6 केलं. मग तुम्हाला पहिल्या स्टेशनची RL आली. मग दुसऱ्या स्टेशनची RL काढायसाठी परत हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस IS ऑफ स्टेशन 2 किती आहे 2.100 200.8 मायनस 2.1 200.8 मायनस 2.1 किती आला 198.70. मग परत तुमचा तिसरा जो पॉइंट आहे तिसऱ्या स्टेशनवर तुमचा चेंज पॉइंट आहे पण तरी सुद्धा चेंज पॉइंटला तुम्हाला पहिले RL काढावी लागते मग हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणून तुम्ही आधी RL काढाल. कसं 200.8 मायनस 1.9 200.8 मायनस 1.9 किती आली 198.900 198.900. मग काय बदल बिंदू आहे म्हणून वरील उपकरणांची नवीन उंची. बदल बिंदू असला तर हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट नव्याने काढावी लागते. मग नव्याने काढायसाठी काय RL ऑफ चेंज पॉइंट प्लस BS ऑफ स्टेशन 3. RL ऑफ चेंज पॉइंट किती काढली आपण 198.9 प्लस त्याचा BS 2.3 याचं ऍडिशन केलं की आपल्याला नव्याने हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळते. ती किती झाली 201.200. मग नंतर काय RL ऑफ स्टेशन 4 म्हणजेच या स्टेशन 4 ची RL ती कशी काढणार आपण या हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस हे म्हणजेच काय 201.2 मायनस 1.9 यांनी तसंच केलं 201.2 मायनस 1.9 किती आलं 199.300. ठीक आहे आलं. मग आता हे चेंज पॉइंट आहे. चेंज पॉइंट असल्यामुळे इथे परत नव्याने हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढावी लागते. ती कशी काढली 199.30 प्लस BS म्हणजेच 1.1. बघा 199.30 प्लस 1.1 म्हणजेच किती 200.4. नव्याने परत एकदा हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आली. मग आता शेवटच्या स्टेशनसाठी आपल्याला RL काढायची आहे. ती कशी काढणार हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस FS म्हणजेच काय 200.4 मायनस 2.3 किती आलं 198.10. आलं. मग हे आलं. मग तुमचे कॅल्क्युलेशन तर संपले. मग तुमचे कॅल्क्युलेशन बरोबर आहे की नाही याचं चेक कसं होणार समेशन ऑफ BS मायनस समेशन ऑफ FS शुड बी इक्वल टू लास्ट RL मायनस फर्स्ट RL. केलं समेशन ऑफ BS मायनस FS इक्वल्स टू लास्ट RL मायनस फर्स्ट RL. ते केलं आणि ते बरोबर निघालं. बरोबर आलं म्हणजेच काय की तुम्ही जे कॅल्क्युलेशन केलं ते कसं आहे
ते बरोबर आहे. ठीक आहे, ही झाली तुमची पहिली पद्धती. कुठली? हाईट ऑफ कॉलिमेशन पद्धतीने RL काढणे. मग तुमची दुसरी पद्धती कुठली होती? राईज अँड फॉल मेथड, म्हणजेच चढ व उतार मेथड. यामध्ये आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढावे लागत नाही, आपल्याला काढावा लागतो किती उतार आणि किती राईज, किती राईज आणि किती फॉल आला आहे, आणि त्याच्या हिशोबाने आपण RL काढतो. ते कसं बघा. या पद्धतीमध्ये उपकरणाची उंची किंवा कॉलिमेशन प्लेनची RL काढण्याची आवश्यकता नसते. या पद्धतीमध्ये आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढत नाही. यामध्ये उपकरणाच्या एकाच सेटअप मधील एका पाठोपाठ एक येणाऱ्या बिंदूच्या उंचीतील फरक काढला जातो. म्हणजेच काय, आपण यात काय काढतो? सेटअप मध्ये येणाऱ्या एका पाठोपाठ एक येणाऱ्या बिंदूच्या उंचीतील फरक. म्हणजेच काय की एका पाठोपाठ येणाऱ्या बिंदू म्हणजेच A आणि B या दोन बिंदू मध्ये चढ आहे की उतार आहे आपण हे काढतो. म्हणजेच काय, राईज आहे की फॉल आहे आपण हे काढतो. मग सर्वप्रथम लेवल फील्ड बुक मध्ये खालील प्रमाणे तयार करून घ्यावे. म्हणजेच काय की आता मी रीडिंग घेतली तर रीडिंग मी याप्रमाणे माझ्या बुकात लिहून घेईल. BS आणि IS आणि FS आणि इथे माझे स्टेशन. मग एका पाठोपाठ एक येणाऱ्या ठिकाणाच्या बिंदूच्या स्टाफच्या वाचनामधील फरक काढला जातो. म्हणजेच काय, आता BS IS मधील फरक, IS IS मधली फरक, मग IS FS मधली फरक, मग परत BS IS मधली फरक, असा फरक काढून आपण काढतो की राईज आहे की उतार आहे, सॉरी चढ आहे की उतार आहे. जर दुसऱ्या ठिकाणाचे स्टाफचे वाचन पहिल्यापेक्षा जास्त असेल, म्हणजेच काय की आपण पहिल्यापेक्षा जर दुसऱ्या याचे वाचन जास्त असेल म्हणजे तिथे फॉल आहे, आणि जर कमी असल्यास तिथे चढ आहे. म्हणजेच काय, जर पहिलं वाचन तुमच्या दुसऱ्या वाचनापेक्षा जास्त असेल तर तिथे फॉल आहे, आणि जर तुमचं पहिलं वाचन दुसऱ्या वाचनापेक्षा कमी असेल तर तिथे काय आहे? चढ आहे. ठीक आहे, म्हणजेच राईज आहे. मग फॉल आहे की राईज आहे कसं माहिती पडेल? पूर्वीचे वाचन मायनस चालू वाचन आल्यास इक्वल्स टू आल्यास चढ मायनस आल्यास उतार. मग प्रत्येक ठिकाणची RL काढण्यासाठी पूर्वीच्या ठिकाणाच्या बिंदूच्या RL मध्ये राईज मिळवा तर फॉल वर वजा करा. मग RL काढण्यासाठी काय करावं लागेल? जी तुमची पूर्वी तुमच्या ज्या बेंचमार्कची जी RL आहे त्याला तुम्हाला जर राईज असेल तर प्लस करावं लागेल, आणि फॉल असेल तर मायनस करून तुम्हाला बाकी बिंदूंची RL काढावी लागेल. बदल बिंदूवर त्याच ओळीतील BS मायनस FS करू नये. काय करायचं? BS मायनस खालच्या ओळीतील IS किंवा FS करावे. उत्तर अधिक आल्यास चढ व कमी आल्यास फॉल. ठीक आहे, आणि गणितीय ताळा म्हणजे याच्यात सुद्धा तुमचे रीडिंग्स बरोबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी काय करावं लागतं? BS minus summation of BS minus summation of FS should be equal to summation of rise minus summation of fall should be equal to last RL minus first RL. म्हणजे इथे तीनदा चेक घ्यावा लागतो. एक तर BS आणि FS चा समेशन करून डिफरन्स घ्यावा लागतो, राईज आणि फॉलचा समेशन करून डिफरन्स घ्यावा लागतो, आणि लास्ट RL आणि फर्स्ट RL चा डिफरन्स घेऊन जर ते तीनही बरोबर आले एकसारखे म्हणजे तुम्ही जे कॅल्क्युलेशन केलं आहे ते बरोबर आहे, आणि बरोबर नसल्यास ते तुमचं चूक झालंय असं समजेल. या पद्धतीमध्ये आकडेमोड जास्त असते त्यामुळे वेळखाऊ प्रकार आहे, मात्र प्रत्येक बिंदूवर ताळा करत येतो त्यामुळे कॉलिमेशन पद्धतीपेक्षा जास्त अचूक प्रकार आहे. इथे जास्त आकडेमोड करावी लागते, राईज आणि फॉल काढावा लागतो म्हणून थोडासा वेळ लागतो, परंतु प्रत्येक बिंदूवर ते ताळा करत येतो म्हणून हाईट ऑफ कॉलिमेशन पद्धतीपेक्षा अचूक आहे, पण जास्त वेळ लागतो. ठीक आहे, मग यावर एक उदाहरण पाहून घेऊ, जसं आपण त्यावर बघितलं होतं की कसं आपण याला सॉल्व्ह करतो. खाली लेव्हल फील्ड बुकचे पान दिले आहे. पहिले वाचन 100 RL असलेल्या बेंचमार्कवर घेतले आहे. अन्य बिंदूच्या RL काढा व नेहमीचा ताळा करा. आपल्याला BS IS FS चे रीडिंग्स दिलेले आहेत आणि आपल्याला पहिल्या बिंदूची RL म्हणजेच बेंचमार्कची RL दिलेली आहे, ती किती आहे? 100. आता आपल्याला बाकी बिंदूची RL काढायची आहे राईज आणि फॉल पद्धतीच्या आधारे. मग आपण काय केलं? या प्रकारे फील्ड बुक मध्ये लिहिलं. मग काय केलं? मी म्हटलं ना, पूर्वीची रीडिंग मायनस नंतरची रीडिंग करून मी
माहिती केलं की राईज आहे की फॉल आहे. म्हणून मी काय केलं, BS मायनस IS 0.7 मायनस 1.5 केलं. किती आलं, 0.8 मायनस 0.8. मायनस मध्ये आहे म्हणजे काय आहे, फॉल आहे, म्हणून मी फॉल मध्ये लिहिलं. पहिल्या रेषेत मी काहीच नाही लिहिलं, दुसऱ्या रेषेत लिहिलं, कारण मी यांची केली ना मायनस, म्हणून मी या रेषेत लिहिलं. मग नंतर मी 1.5 मायनस 2.00 केलं. ठीक आहे, ते पण मला किती आलं, मायनस मध्ये 0.5. ते सुद्धा मायनस आलं म्हणून मी कुठे लिहिलं, फॉल मध्ये लिहिलं. ठीक आहे, मग त्यानंतर मी काय केलं, IS आणि FS मधलं रीडिंग घेतलं, म्हणजेच काय 2 आणि 1.8 ला मायनस केलं. किती आलं, 2.2. 0.2 ते प्लस मध्ये आलं आहे म्हणून मी राईज मध्ये लिहिलं. ठीक आहे, मग काय केलं मी, BS आणि याचा FS. इथे बघा, इथे IS नंतर मी FS मध्ये गेली, नंतर मग मी FS घेतल्यानंतर मी BS घेतला, बरोबर त्याच पॉइंटवर, म्हणून FS या दोघांची आधी घेतली, मग मी इथे गेले BS वर. मग BS मायनस या BS नंतर मी हा FS घेतला, बरोबर आहे. या BS नंतर मी हा BS ची रीडिंग नाही घेतली, मी चेंज पॉइंट आहे ना हा माझा, तर चेंज पॉइंट वर मी BS घेतला, मग मला परत चेंज करावं लागलं, तर मग मी त्याच पॉइंटवर आधी FS घेतला आणि इन्स्ट्रुमेंट सेट केल्यानंतर मी नंतर BS घेतला, म्हणून मी काय करेल, 2.200 मायनस 1.8 करेल. किती आला, 0.4 आला. तो माझा पॉझिटिव्ह आहे म्हणून मी राईज मध्ये लिहेल 0.4. मग हे झाल्यावर मी नंतर BS घेतला, मग मी काय करेल, BS वर जाईल 1.00 आणि मायनस हा उरलेला FS किती आहे, 2.200. किती आला, मायनस 1.200. मायनस मध्ये आला म्हणून मी फॉल मध्ये लिहिलं. ठीक आहे, एकदा मला राईज आणि फॉल आला, मग मी काय काढेल, माझी RL काढेल. RL कसं काढणार, 100 मायनस, फॉल मध्ये असेल तर मायनस आणि राईज मध्ये असेल तर प्लस करावा लागतो. मग 100 मायनस 0.800 किती आला, 99.20. मग 99.20 मायनस मी 0.5 केला. ठीक आहे, 100 लाच मायनस नाही, मी या RL ला मग मायनस केलं फॉलशी. किती झालं, 0.5 नी मायनस केलं तर 98.70. मग या पॉइंटवर, या स्टेशनवर मला राईज आहे म्हणजेच पॉझिटिव्ह, मग मी 9870 ला प्लस केलं 0.2 नी, किती आलं, 98.9. परत मला राईजच आहे म्हणून या RL ला मी राईज केलं, 98.90 प्लस 0.4 किती आला, 99.3. मग इथे मला परत फॉल आहे, मग मी काय केलं, 99.30 मायनस 1.20 किती आला, 98.10. मग पूर्ण कॅल्क्युलेशन झाल्यानंतर मला चेक करायचं आहे. चेकसाठी काय, BS ची समेशन, FS ची समेशन, राईज ची समेशन आणि फॉल ची समेशन, ते कशाच्या इक्वल असली पाहिजे, पहिली RL आणि शेवटची RL. याचा चेक केल्यानंतर ते बरोबर आल्यावर मला माहिती पडेल की मी जे कॅल्क्युलेशन केलं आहे ते कसं आहे, बरोबर आहे. मग आता आपण एक एक करून बघूया यांनी काय केलंय. पहिले वाचन 0.7 असून त्याची RL 100 मीटर RL असलेल्या बेंचमार्कवर घेतले आहे. म्हणजेच काय, हे तुमचं पहिलं बेंचमार्कवर तुम्ही रीडिंग घेतली, BS इतका आलं, त्याची RL इतकी. ठीक आहे, मग पुढील वाचन स्टाफ स्थानक 1 वर घेतले असून त्याचे 1.500 मीटर आहे. पहिल्या वाचण्यापेक्षा दुसरे वाचन वाढलेले आहे, त्याचा अर्थ हे ठिकाण बेंचमार्कच्या तुलनेत खड्ड्यात आहे, म्हणजेच काय, उतार आहे असे समजावे. असं 0.700, मग माझी दुसरी रीडिंग कुठली, 1.500. मग मी काय केलं, या दोघांना मायनस केलं आणि मला उत्तर किती आलं, मायनस 0.8. कारण मला मायनस आला म्हणजेच काय की तो फॉल मध्ये आहे, म्हणून मी फॉल मध्ये लिहिला. ठीक आहे, बघा, मायनस चिन्ह काय दर्शवितो, फॉल. 0.88 मीटरचा फॉल कॉलम मध्ये आपण ते लिहिणार. मग त्याची RL काढण्यासाठी काय करणार, मी 100 फॉल मध्ये आहे म्हणजेच मायनस, तर म्हणून 100 मायनस 0.8 किती आला, 99.20. त्यानंतर मी रीडिंग कुठली घेतली, 2.00, म्हणून मी काय करेल, 1.500 मायनस 2.00 किती येईल, मायनस मध्ये 0.5
मायनस आलाय म्हणून फॉल मध्ये लिहिलं. त्याची RL काढायसाठी काय केलं, 99.20 मायनस केलं आणि मला 98.70 मिळाला. यांनी पण तसंच केलं. बघा 0.2 ची RL काढण्यासाठी 1.500 मायनस 2.00 मायनस 0.500 आलं. फॉल कॉलम मध्ये लिहिला आणि त्याची RL काढली. ठीक आहे. मग बिंदू 3 साठी काय केलं, स्टेशन 3 साठी काय केलं, आता या IS नंतर मी FS रीडिंग घेतली. ठीक आहे. मग FS नंतर चेंज पॉइंट असल्यामुळे त्याच्यावरच मी BS घेतलं, म्हणून यानंतर मी ही रीडिंग घेतली, म्हणून मी 2.00 ला मायनस 1.800 करेल. त्याचं उत्तर किती आलं, प्लस मध्ये 0.200 प्लस आलं म्हणून मी राईज मध्ये लिहे. मग त्याची मी RL काढेल. 98.70 प्लस 20.200 किती आलं, 98.90. बघा यांनी काय केलं, 2.00 मायनस 1.800 प्लस आलं म्हणून राईट कॉलम मध्ये आणि मग त्याची RL काढली. मग चौथ्या पॉइंटची RL काढण्यासाठी आता हा FS झाला. FS झाल्यावर मी काय केलं, हा BS लिहिला. बरोबर. मग या BS नंतर मी हा FS काढला, म्हणून जेव्हा मी चौथ्या स्टेशनसाठी काढेल तर मग मी काय कशाला काय मायनस करेल, या BS ला मी हा FS मायनस करेल, म्हणून मी 2.200 मायनस 1.800 करेल. किती आला, 0.400. मग त्या प्रकारे मी त्याची RL काढेल. 98.90 प्लस 0.400 राईज मध्ये आहे म्हणून मी प्लस करेल आणि मग मी त्याची RL लिहेल. आणि पण तसंच केलं. 0.4 ची RL काढण्यासाठी FS वाचनाची तुलना 0.3 च्या BS वाचनाशी करावी. 0.4 च्या FS ची तुलना 0.3 च्या BS ची करावी. ठीक आहे. केला आणि 0.4 चा राईज आला. मग मी त्याची RL काढली. मग 0.5 च्या याच्यासाठी मी काय करेल, याची तुलना इथे 5 पाहिजे. 0.5 स्टेशनचा जो FS आहे त्याची तुलना मी कशासोबत करेल, 1.00 सोबत, 0.4 च्या BS सोबत. ठीक आहे. मग 1.00 मायनस 2.200 किती येणार, मायनस मध्ये 1.200. ते माझं फॉल आहे म्हणून मी फॉल मध्ये लिहे. ठीक आहे. मग तसंच मी त्याची RL सुद्धा काढेल. 99.30 मायनस आहे, मायनस करेल 98.10. बघा काढलं. 0.5 ची RL साठी 1.00 मायनस 2.200. या प्रकारे मायनस चिन्ह देऊन मी त्याची RL काढली. ठीक आहे. मग हे सर्व झाल्यावर मला त्याचं चेक घ्यायचं. चेक साठी काय आहे आपल्याकडे, हा फॉर्म्युला, summation of BS minus summation of FS equal to summation of rise minus summation of fall should be equal to last RL minus first RL. सगळ्यांची समेशन काढली या प्रकारे आणि मग त्याचा चेक काढला आणि तो चेक मला सर्वांचा बरोबर आला. बरोबर आला म्हणजेच काय की मी जितकी पण रीडिंग्स घेतली किंवा जितकं पण मी कॅल्क्युलेशन केलं ते कसं आहे, माझं बरोबर आहे. या प्रकारे आपण RL काढतो. मग RL काढण्याच्या आपल्याकडे दोन पद्धती आहेत, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड आणि राईज अँड फॉल मेथड. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड मध्ये आपल्याला काय करावं लागतं, इन्स्ट्रुमेंटची हाईट किंवा कॉलिमेशन प्लेनची RL काढावी लागते आणि त्याच्या आधारे आपण बाकी सर्व पॉइंट्सची RL काढतो. पण राईज अँड फॉल मेथड मध्ये आपण इन्स्ट्रुमेंटची RL काढत नाही किंवा कॉलिमेशन प्लेनची RL काढत नाही. आपण सरळ सरळ लिहितो दोन रीडिंग्सला कंपेअर करून की तिथे राईज आहे की फॉल आहे, मग त्याच्या हिशोबाने आपण RL काढतो. आपल्याला बेंचमार्कची RL माहिती असते, मग त्याच्या हिशोबाने आपण बिंदूवर राईज असेल तर त्या RL ला प्लस करतो आणि जर फॉल असेल तर आपण त्या RL ला मायनस करून बाकी बिंदूंची RL काढतो. अशा प्रकारे आपण RL काढतो. दोन पद्धती कुठल्या कुठल्या, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट पद्धती आणि चढ उतार पद्धती. ठीक आहे. मग आहे आपल्याकडे क्लासिफिकेशन ऑफ लेवलिंग, जे आपण पुढच्या लेक्चर मध्ये शिकू.